सर्वांचं लक्ष आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आहे। उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 21 मार्च पर्यंत हे अधिवेशन असणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने चहापान ठेवलंय। या चहापानाला विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर सरकारला घेरण्यासाठी विरोधक रणनीती आखत आहेत। तर चहापानानंतर सरकारची पत्रकार परिषद होणार आहे। विरोधक आज चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अनेक मुद्द्यांवरून आता सरकारला घेरण्याची तयारी सुरू झालेली आहे। या चहापानानंतर मात्र सरकार पत्रकार परिषद घेणार आहे। संसदीय लोकशाहीचं पालन जसं सत्ताधारी पक्षांनी करणं जबाबदारी, तशी विरोधी पक्षाची पण जबाबदारी आहे। आणि या राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे। आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीची दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो। मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील, आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही। आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। मध्यंतरी 2.5 वर्षाचा कालावधी हा आमचा महाविकास आघाडीचा कालावधी होता। आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते आणि त्यांनी आम्हाला आठवते की आम्हाला एक वेळ बाजूला ठेवलंय, परंतु विरोधी पक्षाच्या लोकांना हे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांचं कर्तव्यच असतं। महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे, पक्ष पुढे घेऊन जायचा नव्हे। त्यामुळे अशा पद्धतीने विसंवाद जेव्हा बोलला जातो, जर विसंवाद तुम्हाला कळत असेल तर त्याचा संवादामध्ये कसं परावर्तित करावं हे जर तुम्हाला कळत नसेल किंवा जाणीवपूर्वक तुम्ही करत नसाल तर यातून जाहीर होतं तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तेची जी लालच लागलेली आहे त्याच्या पोटी हा सगळा तुमचा प्रकार चाललेला आहे। महाराष्ट्राची जी परंपरा आहे, महाराजांची संस्कार आणि संस्कृती आहे राजकीय, ती संपूर्णतया लोप पावलेली आहे। आणि म्हणून हा एकत्रितपणाने आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या सरकार जोपर्यंत संवाद स्थापन करत नाही, जोपर्यंत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना असलेले स्थान आणि त्यांना असलेलं महत्व त्यांना दिलं जात नाही, तोपर्यंत ह्यांच्या बाजूला बसणं, ह्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला मान्य नाही। ह्या गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्या, अपराध्यांना पाठीशी घालणाऱ्या, बलात्कार झाल्यानंतर ती पोरगी ओरडलीच नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही। त्यामुळे आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमातील बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे सगळे मुद्दे आम्ही आमच्या पत्रात घेतलेले आहेत। त्यांचं चहापान होणार, विरोधी पक्षाची तिंगल उडवणार, कोणीतरी दोन गोष्टी असं काहीतरी सांगतील, हे सगळं होईल। पुढे काय? कारण हे जे प्रश्न आहेत हे आमचे काही वैयक्तिक प्रश्न नाही आहेत की आम्हाला बंगला कुठचा मिळाला, पालकमंत्री कुठचं मिळालं पद किंवा मंत्रीपद कुठचं मिळालं, ह्याच्यावर भांडण नाहीये। जे आम्ही विषय मांडलेले आहेत ते दिवसाढवळे झालेले घोटाळे आहेत, अनियमितता आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।